तर आज सर्व बंधू आणि भगिनींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सणानिमित्त माझ्याकडून मानाचा, स्वाभिमानाचा, संविधानाचा क्रांतिकारी जय भीम। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सणानिमित्त आज मी मस्त ओल्या नारळाच्या करंज्या बनवत आहे। तर बघा, दिसायला जेवढ्या भारी दिसतात आणि खायला खरंच खूप टेस्टी। ते इथे मी रेसिपी बनवण्यासाठी एवढं सारण घेतलेलं आहे। ओलं नारळ आहे, गूळ आहे, ड्रायफ्रूट आहे आणि खवा आणि मैदा। तर अगोदर सारण बनवून घेऊ। तर कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तूप टाकून घेतलेले आणि आता नारळाचा किस टाकू आणि आता ड्रायफ्रूट टाकून घेऊ। आणि ड्रायफ्रूट मी मिक्सर मध्ये बारीक केलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी विलायची पण वाटलेली आहे। तर गूळ पण टाकून घेऊ आणि खवा पण टाकून घेऊ आणि सर्व मिश्रण छान तुपामध्ये परतून घेऊ। आणि आता मैद्याचं पीठ आहे ते पण छान मळून घेऊ आणि पीठ मळताना थोडासा रवा आणि तेल गरम करून टाका, म्हणजे करंज्या छान खुसखुशीत होतात। तर सर्व करंज्या छान बनवून घेऊ। आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केला किंवा तुम्ही नवीन असताना आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सण हा खूप म्हणजे खूप मोठा आहे। भारतात पण आणि भारताच्या बाहेर पण खूप उमंगाने, जोशाने, आनंदाने, उत्साहाने हा सण साजरा केला जातो आणि आम्ही पण खूप आनंदाने हा सण साजरा करतो। फराळ, फटाकडे, सजावट सगळं खूप आनंदाने करतो। तर चला आता मस्त मस्त करंज्या बनवून घेऊ। आणि गॅसवर मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे। सर्व करंज्या अशाच पद्धतीने बनवून घेऊ। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बनवलेले आहेत। तर चला मग आता मस्त करंज्या तळून घेऊ। आणि जेव्हा करंज्या तळत तेव्हा गॅस म्हणजे जास्त फास्ट पण नका ठेवू आणि कमी पण नका ठेवू, मंद आचेवरच करंज्या तळवा। मस्त आपल्या करंजीला कलर आलेला आहे। तर ह्या आपल्या ओल्या नारळाच्या करंज्या बनून तयार आहेत।